जय श्री कृष्ण माऊली. नित्य ज्ञानेश्वरी. तैशे ते घनदाट उठावले एकवट, जैसे उसळले काळकुट्ट धरी कवन. संजय धृतराष्ट्राला सांगत आहे, हे महाराज, पांडवाचं सैन्य एवढं सज्ज झालेलं आहे का जसं काळकुट्ट विष असतो आणि तो समुद्र विषाचा समुद्र असतो आणि ते पूर्ण एकवटपणे उसळायला लागले, त्याला कोण धरायला जाईल महाराज, असं झालेलं आहे. जसं उदाहरणार्थ आता हा वल्ला दुष्काळ, पूर वगैरे हे येतो, तर ह्याच्यामुळेच येतं कारण दुर्योधन जास्त माजलेत आणि पांडव कमी झालेत. 5च पांडव 100 कौरव. काय करणार हो? मग काय नाही येणार, महापूर वल्ला दुष्काळ काय येणार नाही सांगा बरं. तशीच इथं गत झाली आणि प्रत्येक वेळा अर्जुन आणि कृष्ण हे होऊ शकतो का, जन्मू शकतो का? म्हणून हे सगळं गुपितपणे चालू आहे. वल्ला दुष्काळ वगैरे हे सगळं काही हे गुपित चालू आहे या कलियुगामध्ये, कारण तो मूर्तीत बसलेला आहे विटेवर. आणि मूर्ती काय आहे, बोलत नाही, खात नाही, पित नाही आणि सगळेच नामदेव नसतात. तरी पण भक्ताच्या रक्षणासाठी हे गुपित, हे प्रलय वगैरे हे असं आणून तो दुष्टांचा नाश करतो आणि भक्ताचं रक्षण करतो.